घडामोडी। उद्घाटन होऊन 9 महिने उलटले तरीही ढोकाळी येथील मिनी इंडोर स्टेडियम बंदच। ठाणे महानगरपालिकेनेच BSUP योजनेतील 21 इमारती अनधिकृत बांधल्याची धक्कादायक बाब उघड। ठाणे महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून ठाणे पूर्व कोपरी येथे तयार करण्यात आलेल्या अष्टविनायक चौकाची झाली दुरावस्था। चुलत भावाच्या हत्येप्रकरणी 2 सख्ख्या भावांना ठाणे सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा। ठाण्यातील MIDCचा लाचखोर औद्योगिक निरीक्षक अडकला ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। उद्घाटन होऊन 9 महिने उलटले तरीही ढोकाळी येथील मिनी इंडोर स्टेडियम बंदच आहे। ठाणे महापालिकेने 30 कोटी रुपये खर्च करून ढोकाळी येथे उभारलेले स्टेडियम आपल्याच पदरात टाकावे यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने हट्ट धरला आहे। त्यामुळे उद्घाटनाला 9 महिने उलटल्यानंतरही हे स्टेडियम सर्वसामान्य ठाणेकरांसाठी खुले होऊ शकलेले नाही। OC नसल्यामुळे स्टेडियमचा वापर सुरू नसल्याचे कारण पालिकेचे अधिकारी देत असले तरी OC नव्हती तर उद्घाटनाला परवानगी दिलीच कशी असा सवालही त्यामुळे उपस्थित होत आहे। ठाणे महापालिकेचे 25 कोटी आणि संजीव नाईक यांच्या 4 कोटीच्या खासदार निधीतून ढोकाळी येथे इंडोर क्रीडा संकुल उभे राहिले। 8 फेब्रुवारी 2014 रोजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते स्टेडियमचे उद्घाटन झाले। स्टेडियमवर बहुसंख्य खर्च पालिकेने केला असताना संजीव नाईक त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका आल्यानंतर या उद्घाटनावरून बराच कलगीतुरा झाला होता। लोकसभा निवडणुकीपूर्वी श्रेय लाटण्यासाठी उद्घाटन केलेल्या या स्टेडियमकडे आता कोणी ढुंकूनही बघण्यास तयार नाही। उद्घाटनाला 9 महिने लोटल्यानंतरही या स्टेडियमचा वापर सुरू झालेला नाही। याबाबत पालिकेच्या क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांच्याशी संपर्क साधला असता या स्टेडियमला OC नसल्यामुळे ते सुरू झाले नसल्याचे सांगितले। हे स्टेडियम खासगी तत्वावर चालविण्यास देण्याचे पालिकेचे प्रयोजन आहे, मात्र त्यासाठी कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता आमच्या संस्थेला स्टेडियम चालवण्यास द्या असा हट्ट राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने धरला आहे। तसे झाले नाही तर तुम्ही स्टेडियम कसे चालू करता तेच बघतो असा दमही या नेत्याने भरल्याचे समजते। त्यामुळे स्टेडियमवर आजही प्रवेश बंदचा फलक झळकत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईबाबा मंदिराचा 28वा वर्धापन दिनोत्सव शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे। या निमित्ताने श्री दत्तयाग यज्ञ दिनांक 15 नोव्हेंबर रोजी प्रारंभ होईल व दिनांक 17 नोव्हेंबर रोजी यज्ञाची समाप्ती होईल। सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता श्रींच्या धन्य पादुकांची भव्य मिरवणूक निघेल। त्या दिवशी मंदिर दर्शनासाठी अहोरात्र उघडे राहील। तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बैराम नैबाकर सर्व साई भक्तांना करीत आहेत। ठाणे महानगरपालिकेने BSUP योजनेतील 21 इमारती अनधिकृत बांधल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। शहरातील अनधिकृत बांधकामांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असलेल्या ठाणे महापालिकेनेच 1-2 नव्हे तर BSUP योजनेतल्या 21 इमारती बेकायदा पद्धतीने बांधल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे। त्यामुळे इथल्या रहिवाशांना घरांचा मालकी हक्क डावलण्यात आला असून केंद्र सरकारच्या योजनेलाच पालिकेने हरताळ फासला आहे। ही जागा झोपडपट्टी पुनर्विकासासाठी नसल्याचे मत जमिनीची मालकी असलेल्या MMRDA ने व्यक्त केल्यामुळे जवळपास 200 कोटी रुपये खर्च झालेली ही BSUP योजनाच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। राज्य सरकारच्या मालकीच्या घोडबंदर रोडच्या रुंदीकरणात विस्थापित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी MMRDA ने चितळसर मानपाडा येथील आपल्या मालकीची 55,451 चौरस मीटर भूखंड पालिकेला दिला होता। मात्र महापालिकेने अन्य योजनांमधील विस्थापितांचेही पुनर्वसन इथे केल्यामुळे MMRDA ने जमिनीपोटी 12 कोटी 55 लाख रुपये भरण्याचे फरमान 6 वर्षापूर्वी सोडले होते। हे पैसे आज गायब पालिकेने भरले नसल्यामुळे जमिनीची मालकी आजही MMRDA कडे आहे। नियमानुसार विकास प्रस्ताव
महापालिकेकडून मंजूर करून घेताना तो जमीन मालकाने मांडावा लागतो किंवा किमान त्याची NOC तरी आवश्यक असते। मात्र ही मालकी MMRDA कडे असताना त्याचे कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र न घेताच महापालिकेने स्वतःच्या इथल्या BSUP योजनेचे प्रस्ताव बेकायदा पद्धतीने मांडून स्वतःच मंजूर केले आहेत। पालिकेने तब्बल 80 कोटी रुपये खर्च करून इथे 21 इमारती उभारल्या असून काही इमारतींचे काम सुरू आहे। त्यासाठी काही कोटी रुपये खर्ची पडणार आहेत। ज्या BSUP योजनेचे अनुदान या योजनेसाठी मिळाले आहेत त्या योजनेत झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काची घरे देण्याचे मिशन आहे। मात्र इथल्या जमिनीची मालकी MMRDA कडे असल्याने घर ताब्यात मिळालेल्या कुटुंबांना मालकी हक्क मात्र मिळू शकलेला नाही। ही केंद्राच्या मूळ योजनेला त्यामुळे हरताळ फासला गेला आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाणे महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून ठाणे पूर्व कोपरी येथे तयार करण्यात आलेल्या अष्टविनायक चौकाची दुरावस्था झाली आहे। शहरात महापालिका कोट्यावधी रुपये खर्च करून शहरातील प्रमुख चौक सुशोभित करत असले तरी देखभाल करण्यासाठी पालिका प्रशासन उदासीन असल्याचा प्रत्यय ठाणे पूर्व येथील अष्टविनायक चौकात दिसून येतो। गेल्या वर्षी बांधलेल्या राजस्थान मधील प्रतिकृतीची पडझड होत आहे। या वास्तूच्या खाली महापालिकेच्या बोधचिन्हाच्या प्रतिकृती लावल्या असून या प्रतिकृती निखळून पडल्या आहेत, तर या वास्तूवरील घड्याळही बंद पडले आहे। ठाणे शहरातील शिवाजी पार्क परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अष्टविनायक चौकामध्ये महापालिकेने गेल्या वर्षी राजस्थान मधील एका वास्तूची प्रतिकृती उभारली। या चौकात राजकीय अथवा सामाजिक संस्थांकडून कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाची मेजवानी रसिकांना मिळत असली तरी या चौकामुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढत असल्याचे स्थानिक सांगतात। रात्रीच्या वेळी वास्तूमध्ये 10 सेकंदानंतर रंग बदलणाऱ्या दिव्यामुळे चौक अधिकच आकर्षित दिसतो। मात्र गेल्या काही दिवसापासून वास्तूची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे पालिकेच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाल्याने अनेक ठाणेकरांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। महापालिकेने तब्बल 18 लाख रुपये खर्च करून बांधलेली ही वास्तू पडझड होण्यास सुरुवात झाली आहे। वास्तूच्या तळाला पालिकेच्या बोधचिन्हाच्या प्रतिकृती कोरण्यात आल्या आहेत, मात्र प्रतिकृती निकालण्यास सुरुवात झाली आहे। अवघ्या 1.5 वर्षामध्येच वास्तू खराब झाल्यामुळे बांधकामावर संशय व्यक्त करण्यात येत आहे। या बरोबरच वास्तूच्या वरच्या भागामध्ये 4 घड्याळ बसवली आहेत, मात्र घड्याळ बंद पडलेली आहेत। 4ही घड्याळांवरील वेळा वेगवेगळ्या असल्याने पालिकेच्या कामाबाबतची चर्चा चौकात सुरू आहे। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य। चुलत भावाच्या हत्येप्रकरणी 2 सख्या भावांना ठाणे सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। जमिनीच्या वादातून चुलत भावाची हत्या केल्याप्रकरणी विक्रमगड येथील 2 सख्या भावांना दोषी ठरवून ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश सुधीर काळे यांनी काल जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। विक्रमगड येथील दादडे गावातील पालवपाडा येथे राहणाऱ्या रमेश पालवा आणि लहानू पालवा या 2 चुलत भावांमध्ये जमिनीच्या वादातून नेहमी भांडणे होत असताना
3 नोव्हेंबर 2010 रोजी रमेश याने लहानूला घरातून बाहेर बोलावले असता रमेशच्या सख्या भावाने लहानूच्या डोक्यात लाकडी मुसळ घातल्याने तो जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती। या प्रकरणी विक्रमगड पोलिसांनी रमेश पालवा आणि काशीनाथ पालवा या दोघांना या हत्ये प्रकरणी तात्काळ अटक केली होती। ते आजही ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत। हा दावा ठाणे जिल्हा सत्र न्यायालयातील दुसरे जिल्हा सत्र न्यायाधीश सुधीर काळे यांच्या पुढे अंतिम सुनावणीसाठी आला असता सरकारी वकील संजय लोंढे यांनी या हत्येतील आय विटनेस असलेल्या मैताची पत्नी भारती, त्याचा मुलगा आणि चुलत भावाची साक्ष लाभल्याचे निदर्शनास आणून दिली असता न्यायमूर्ती सुधीर काळे यांनी लहानू याच्या हत्येला जबाबदार ठरवणाऱ्या रमेश आणि काशीनाथ पालवा यांना दोषी ठरवले आहे। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। ठाण्यातील MIDCचा लाचखोर औद्योगिक निरीक्षक ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे। ठाणे शहरातील वागळे स्ट्रीट मधील MIDCचा औद्योगिक निरीक्षकाला तक्रारदाराला नवीन वीज मीटर घेण्यासाठी कागदपत्रांची पोच देण्याकामी 4,000ची लाच स्वीकारताना काल दुपारी MIDC कार्यालयात ठाणे लाचलुचपत विरोधी पथकाने रंगेहात अटक केली। रामदास सूर्यवंशी असे त्या निरीक्षकाचे नाव असून या प्रकरणी वागळे स्ट्रीट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील तक्रारदार हे कन्सल्टंट असून त्यांना नवीन वीज मीटर बसवायचा होता। त्यासाठी MIDC कडून आवश्यक असलेल्या एंटरप्राइजेस मेमोरेंडम पार्ट 2 चा फॉर्म भरून त्याची पोच पावती देण्याकामी सूर्यवंशी यांनी लाच मागितली होती। त्यानुसार काल दुपारी वागळे स्ट्रीट येथील जिल्हा औद्योगिक केंद्राच्या कार्यालयात 4,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली अशी माहिती लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली। तर या होत्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे